नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करते मस्तच असाल, पण तरीही सावध राहा, कारण तुमच्या आसपास असे काही लोक असतात जे हसत हसत तुमची सकारात्मक ऊर्जा चोरत असतात. तुम्हाला वाटतं सगळं नॉर्मल चाललंय, पण खरं पाहिलं तर तुम्ही तुमच्याही नकळत एका सायकोलॉजिकल गेमचे टार्गेट बनलेले असता. असे लोक तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये आणि कधीकधी तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा असतात. ही कोणतीही रहस्यमयी गोष्ट नाही, हे सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. जर तुम्हाला हे समजलं नाही तर तुम्ही नेहमीच अशा लोकांची शिकार बनाल. अशा लोकांना मानसशास्त्रात अनौपचारिकपणे एनर्जी वॅम्पायर असं म्हटलं जातं. एनर्जी वॅम्पायरची मुख्य लक्षणं म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह बाजू शोधतात, आपल्या समस्यांचा दोष इतरांवर टाकतात. ते नेहमी तुमची काळजी असल्याचं दाखवतात, पण त्यांना त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. ते आपल्या आयुष्यात सतत ड्रामा आणि समस्या निर्माण करतात. ते तुमच्या ऐकून घेण्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला भावनिकदृष्ट्या थकवतात आणि ब्लॅकमेल करतात. एनर्जी वॅम्पायरचे प्रकार आता आपण पाहूया. पहिला प्रकार आहे विक्टिम, जे स्वतःला नेहमी पीडित समजतात. दुसरा आहे नार्सिसिस्ट, जे स्वार्थी असतात आणि तुम्हाला सहानुभूती दाखवण्याच्या नावाखाली फक्त स्वतःचा मतलब साधून घेतात. तिसरा प्रकार आहे कंट्रोलर, ज्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्यावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही वागावं अशी त्यांची अपेक्षा असते. आणि चौथा प्रकार आहे आलोचक, जे सतत तुमची टीकाच करत असतात, मग तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही चांगले विचार मांडा. मित्रांनो, हे असे लोक आहेत जे तुमच्या मानसिक शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. जोपर्यंत तुम्ही त्यांना ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांचं भक्ष्य बनून राहता. आधुनिक राज्यशास्त्राचा जनक मॅकियावेली याला माहीत होतं की जगात दोन प्रकारचे लोक असतात, शिकारी आणि सावज. एनर्जी वॅम्पायर हे शिकारी असून इमोशनल पॅरासाइट्स असतात. ते तुमचा आनंद, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मानसिक शांती शोषून घेतात आणि त्या बदल्यात तुम्हाला देतात फक्त तणाव, चिंता आणि दुःख. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाईट विचारसरणी असलेल्या लोकांच्या जाळ्यात अडकायचं नाहीये आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी सायकोलॉजिकल वॉरफेअरमध्ये तरबेज व्हायचं आहे. त्यासाठी प्रथम हे समजून घेऊया की एनर्जी वॅम्पायर म्हणजेच विघ्न संतोषी लोक काम कसं करतात. हे लोक नेहमी समस्या घेऊन येतात, पण कधीही उपाय आणत नाहीत. ते तुम्हाला स्वतःच्या त्रासात अडकवून ठेवतात, जेणेकरून तुम्ही फक्त त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करावं. ते नेहमी ड्रामा क्रिएट करतात. त्यांच्या आयुष्यात नेहमी कोणते ना कोणते तरी प्रॉब्लेम्स येतच असतात आणि त्यांची इच्छा असते की हे प्रॉब्लेम्स तुम्हीच सॉल्व्ह करावे. ते तुमच्या सहानुभूतीला शस्त्र बनवून ते तुमच्याच विरोधात वापरतात. जेव्हा तुम्ही त्यांना मदत करता तेव्हा ते अधिकच तुमच्यावर डिपेंड राहतात आणि जेव्हा तुम्ही थकता तेव्हा ते तुम्हालाच गिल्टी फील करून देतात. मॅकियावेलीनं म्हटलं होतं की जर तुम्ही लोकांना संधी दिली तर ते तुमच्या चांगुलपणाचा फायदा नक्कीच घेतील. एनर्जी वॅम्पायर नेमकं हेच करतात. ते तुमच्या दयेला कमजोरी, तुमच्या मदतीला अधिकार आणि तुमच्या सहनशीलतेला निमंत्रण समजतात. हे लोक मॅनिप्युलेशनच्या कलेत माहीर असतात. त्यांना माहीत असतं की तुम्हाला गिल्टी कसं फील करून द्यायचं, तुमची चूक नसताना तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात कसं उभं करायचं आणि तुमच्या चांगल्या तसंच भोळ्या स्वभावाचा फायदा कसा करून घ्यायचा. पण एकदा का हा खेळ तुम्हाला समजला की तुम्ही तो स्वतःच्या हिशोबानं खेळू शकता. मॅकियावेलीची रणनीती अगदी सरळ आहे. प्रथम ओळखा, मग मर्यादा आखा आणि शेवटी कंट्रोल करा. मित्रांनो, एनर्जी वॅम्पायर्सना ओळखणं अगदी सोपं आहे. ते संधी साधू असतात. स्वतःच्या मतलबासाठी ते तुमचा वापर करत असतात. त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. ते नेहमी नकारात्मक असतात आणि प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतात. तुमच्या आनंदाला ते कमी लेखतात आणि स्वतःच्या त्रासाला मात्र मोठं करून सांगतात. जेव्हा तुम्ही त्यांना ओळखता तेव्हा तुमचं पहिलं पाऊल असायला हवं इमोशनल डिटॅचमेंट. हे मॅकियावेलीचं सर्वात मोठं शस्त्र होतं. तुम्ही त्यांच्या समस्यांना स्वतःच्या समस्या बनवू देऊ नका. तुम्ही त्यांचे फक्त ऑब्झर्वर बना, सहभागी होऊ नका. जेव्हा ते ड्रामा सुरू करतात तेव्हा मानसिकदृष्ट्या एक पाऊल मागे सरा. दुसरं पाऊल आहे सायकोलॉजिकल बाउंड्रीज तयार करणं. एनर्जी वॅम्पायर्स तुमच्या मर्यादांची चाचणी घेतात. ते पाहतात की तुम्ही कुठपर्यंत झुकू शकता. पण मॅकियावेलीचा विचार याची परवानगी देत नाही.
तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुम्ही काय कराल आणि काय करणार नाही. तुमच्या वेळेचं आणि मानसिक शांतीचं रक्षण करा. जेव्हा ते मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतील तेव्हा कोणत्याही भावनिक रिॲक्शनशिवाय त्यांना थांबवा. तिसरं पाऊल म्हणजे कंट्रोल स्वतःच्या हातात घेणं. एनर्जी व्हॅम्पायर्सना संभाषणावर ताबा मिळवायचा असतो. त्यांना वाटतं की चर्चा नेहमी त्यांच्याबद्दलच व्हावी, पण तुम्ही त्यांना तसं करू देऊ नका. संभाषणाचा विषय बदला. जेव्हा ते नकारात्मकता पसरवू लागतात तेव्हा विषय बदला. जेव्हा ते त्रासाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना उपायांवर लक्ष केंद्रित करायला सांगा. आणि जर त्यांना उपाय नको असेल तर बोलणंच थांबवा. आता तुम्ही तुमची मानसिक ऊर्जा स्वतः कंट्रोल करा. ती कुठे खर्च करायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, त्यांचा नाही. यासाठी तुम्ही सायकोलॉजिकल मिरर शिका. ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे. एनर्जी व्हॅम्पायर्स जेव्हा नकारात्मकता घेऊन येतात तेव्हा ती त्यांनाच परत रिफ्लेक्ट करा. जर ते म्हणाले की माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही त्यांना म्हणा की तुला याबद्दल काहीतरी करायला हवं. तुम्ही त्यांची नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेऊ नका, ती त्यांच्याकडेच परत पाठवा. मित्रांनो, यासाठी आणखी एक तंत्र आहे, ग्रे रॉक मेथड. म्हणजे तुम्ही एका खडकासारखे बना, बोरिंग आणि अनइंटरेस्टिंग. लक्षात ठेवा, एनर्जी व्हॅम्पायर्सना ड्रामा आणि रिॲक्शन हवी असते, पण तुम्ही त्यांना यापैकी काहीच देऊ नका. शांत आणि न्यूट्रल राहा. जेव्हा ते तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. जेव्हा त्यांना तुमच्याकडून हवी असलेली ऊर्जा मिळणार नाही तेव्हा ते लवकरच दुसरं टार्गेट शोधण्यासाठी निघून जातील. मॅकियावेलीचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत होता की तुमचे वीक पॉइंट्स इतरांपासून लपवून ठेवा. एनर्जी व्हॅम्पायर्स तुमच्या कमकुवत दुव्यांवरच वार करतात. जर तुम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते त्याचा फायदा घेतील. त्यामुळे तुमच्या या सवयींना शिस्तीत बदला. फक्त त्यांचीच मदत करा जे त्यास पात्र आहेत. लक्षात घ्या, तुमची मदत करण्याची इच्छा यावेळी कंडिशनल असायला हवी. मॅकियावेलीच्या मते कधी कधी तुम्हाला क्रूर बनावं लागतं जेणेकरून तुम्ही इतरांसाठी दयाळू बनू शकाल. एनर्जी व्हॅम्पायर्सच्या बाबतीत हेच सत्य आहे. तुम्हाला त्यांच्याशी कडक वागावं लागेल जेणेकरून तुम्ही स्वतःला आणि इतर चांगल्या लोकांना वाचवू शकाल. त्यांच्या चुकीच्या वागण्याला सहन करू नका. त्यांना सांगा की त्यांचं वागणं चुकीचं आहे आणि जर ते बदलले नाहीत तर त्यांच्यापासून लांब व्हा. एनर्जी व्हॅम्पायर्सशी व्यवहार करणं मानसिकदृष्ट्या थकवणारं असू शकतं, म्हणून सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा. व्यायाम करा, मेडिटेशन करा, छान छान झाडं लावा आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. मॅकियावेलीचा एक सिद्धांत होता की शत्रूला जवळ ठेवा पण एका सुरक्षित अंतरावर. त्यांच्यावर लक्ष असू द्या पण त्यांच्यात फार गुंतू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला कधीही एनर्जी व्हॅम्पायर्स बनवू देऊ नका. कधी कधी आपणही त्रासात असताना इतरांकडून फक्त घेऊ इच्छितो, देऊ इच्छित नाही. म्हणून स्वतःच्या वागण्यावरही लक्ष असू द्या. मॅकियावेलीला माहीत होतं की पॉवर हा एक खेळ आहे आणि प्रत्येक खेळात एक विजेता आणि एक उपविजेता असतो. आतापर्यंत एनर्जी व्हॅम्पायर्सचा हा खेळ तुम्हाला माहीत नव्हता, पण या व्हिडिओमुळे तुम्हाला हे कळलं आहे की एनर्जी व्हॅम्पायर्स म्हणजेच मतलबी आणि निगेटिव्ह लोकांचा डाव त्यांच्यावरच कसा उलटवायचा. हा खेळ कधीही संपत नाही. मढ्यावरचं लोणी खाणारे असे एनर्जी व्हॅम्पायर्स नेहमीच आपल्या आसपास असतात. तेव्हा तुम्हालाच नेहमी सतर्क राहावं लागेल. शेवटी हे लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्ही एकटे नाही आहात. जगात असे अनेक लोक आहेत जे सकारात्मक ऊर्जा आणि जगण्याची आशा देतात. अशा लोकांना शोधा आणि त्यांच्याशी नातं जोडा. स्वतःभोवती पॉझिटिव्ह एनर्जीचं सर्कल तयार करा आणि त्यात एनर्जी व्हॅम्पायर्सना अजिबात प्रवेश करू देऊ नका. तुमची सुरक्षा आणि तुमचा आनंद ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यामुळे आता तुम्ही पूर्ण तयार आहात. तुम्ही एनर्जी व्हॅम्पायर्सना ओळखू शकता, स्वतःचं रक्षण करू शकता आणि तुमची ऊर्जा स्वतःच्या नियंत्रणात ठेवू शकता. आता तुम्ही शिकार नाही तर एक गेम प्लेयर आणि स्ट्रॅटेजिस्ट आहात. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सकारात्मक ऊर्जा ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ती कोणाला द्यायची आणि कोणापासून वाचवायची हा निर्णय फक्त तुमचाच आहे. आजपासून मनात एक गोष्ट ठरवा, तुम्ही अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं भक्ष्य होणार नाही, तर स्वतःच्या आयुष्याचे रक्षक आणि शिल्पकार व्हाल.
त्यामुळे गरजूंना, मुक्या प्राणीमात्रांना आणि पर्यावरणाला मदत करून एका चांगल्या माणुसकीचा आदर्श निर्माण करा. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.